महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर बांधलेला पारगड हा असा एक किल्ला आहे जो आपल्या ऐतिहासिक महत्त्व आणि निसर्गाच्या सौंदर्याने आपल्याला आकर्षित करतो। सुमारे 48 एकरच्या विशाल क्षेत्रावर पसरलेला हा किल्ला पूर्व, पश्चिम आणि उत्तरेकडून नैसर्गिक खडकांच्या भिंतीने सुरक्षित आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची उभारणी केल्यानंतर तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांना 500 सैनिकांसह या किल्ल्यावर जाण्याची आज्ञा केली व किल्ल्याचे किल्लेदार बनवले। चंद्रसूर्य असेपर्यंत हा किल्ला जागता ठेवा अशी आज्ञा छत्रपती शिवाजी महाराजांनी रायबांना दिली। पारगडावर आजही नरवीर तानाजी मालुसरे यांचे 11वे वंशज बाळकृष्ण मालुसरे, शेलार मामांचे वंशज कोंडाजी शेलार आणि शिवकालीन तोप्याचे प्रमुख विठोजी माळवे यांचे वंशज कान्होजी माळवे असे शूरवीरांचे वंशज राहतात। जय शिवराय। शिवजन्मभूमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये मी नितीन जोरे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड तालुक्यामध्ये असलेला स्वराज्याचा एकदम दूरवरचा किल्ला, शेवटचा किल्ला म्हटलं तर हरकत नाही, दूरवरचा किल्ला म्हणून त्याला पारगड असं नाव दिलेलं आहे। पार म्हणजे दूर असा त्याचा अर्थ होतो। गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती असलेला हा पारगड किल्ला आहे। अतिशय सुंदर आणि निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेला हा किल्ला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या स्वारीवरून येताना त्याच डोंगराचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन या ठिकाणी किल्ला बांधण्याचं ठरवलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी किल्ला बांधून नंतर पुढे कोंढाण्याच्या लढाईमध्ये वीरमरण आलेले तानाजी मालुसरे यांच्या पुत्राला म्हणजेच रायबाला ह्या किल्ल्यावर देण्याची आज्ञा दिली व 500 मावळ्यांसह या ठिकाणी हा किल्ला त्यांनी जागता ठेवला। आणि इथून हा पारगड किल्ल्याचा प्रवास सुरू होतो। 360 ह्या शिवकालीन पायऱ्या या समोर आपल्याला दिसत आहेत। त्या पायऱ्याने आपण वरती गेल्यानंतर किल्ला आपल्याला पाहायला मिळतो। सुरुवातीला ध्वजस्तंभ व 3 तोफा हनुमान मंदिराच्या बाजूला ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतात। किल्ले पारगडाच्या आपण प्रवेश केल्यानंतर हा शिवकालीन पायरी मार्ग आहे। 360 पायऱ्या ह्या जांभ्या दगडामध्ये बांधलेल्या आहेत। किल्ल्याच्या पायरी मार्गालगतच असलेला हा वन विभागाने लावलेला नकाशा आहे। किल्ल्यावरती ज्या वास्तू आहेत, पाहण्याची जे ठिकाणे आहेत ते या ठिकाणी दर्शवलेली आहेत। किल्ल्यावरती प्रवेश केल्यानंतर समोर दिसणारा ध्वजस्तंभ व तोफा आहेत आणि हे हनुमान मंदिर आहे। 2 सिंह या पायऱ्यांच्या बाजूला आहेत। कासव आहे आणि हनुमानाची मूर्ती आहे मंदिरातली। नव्याने बांधण्यात आलेलं हे हनुमान मंदिर आहे आणि या हनुमान मंदिरामध्ये पाषाणामध्ये असलेली ही रायबा मालुसरे यांची समाधी आहे। किल्ल्यावरचं हनुमान मंदिर आणि ही असलेली रायबा मालुसरे यांची समाधी। पारगड किल्ल्याचा नकाशा आहे। किल्ल्यावरती एक हॉटेल आहे पारगड छावणी म्हणून आणि हॉटेलच्या बाहेर लावलेला हा नकाशा आहे। त्या स्मारकासमोर जुनं हे तुळशी वृंदावन आहे। खूप सुंदर असं आणि खूप मोठं असं तुळशी वृंदावन आहे। हा पूर्ण परिसर आणि ही शाळा आहे। शाळेच्या आवारामध्ये असलेलं हे छोटंसं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे। पारगड किल्ल्यावरचं हे गाव 30-35 घरांचं गाव आहे, वस्ती आहे आणि खूप छोटी व नीटनेटकी शहरांनी सारवलेली अशी सुंदर अशी घरं आपलं लक्ष वेधून घेतात। प्रत्येक घरासमोर छोट्याशा बागेमध्ये लावलेली फुलझाडं, जाई जुई, गुलाब, मोगरा अशी विविध फुलं आपल्याला पाहायला मिळतात आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे इथला जो
अनुभव आहे किंवा इथला जो फील आहे खूप वेगळाच आहे. खूप प्रसन्न असं हा परिसर आहे. आजूबाजूला पूर्ण जंगलाने वेढलेला हा भाग आहे पारगडचा. आणि त्यामध्ये असलेल्या ह्या डोंगरावरती पारगड. रात्री पारगडला आम्ही मुक्कामाला होतो आणि आता सूर्योदय होणार आहे. त्यापूर्वी आई भवानीचं दर्शन घेऊन किल्ला पाहण्याला सुरुवात करणार आहोत. हे आहे किल्ल्यावरचं भवानी मातेचं मंदिर. हे प्रवेशद्वार आहे मंदिराचं. सुबक आणि आकर्षक असलेलं हे प्रवेशद्वार. आपण प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करताच उजव्या बाजूला राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी यांचं एक छोटंसं या ठिकाणी स्मारक बघायला होतं. आणि हा किल्ल्याचा परिसर आहे पूर्ण. आपण इथे मंदिरासमोरच एक आजी बघा फुलं तोडतायत. प्रत्येक घरासमोर आजी फुलं दाखवा. आजी आजी फुलं दाखवा ना. फुलं फुलं असं आजीने त्यांच्या बागेची फुलं तोडलेली आहेत देवपूजेसाठी. असे प्रत्येक घरासमोर या ठिकाणी आपल्याला फुलं पाहायला मिळतील. छोटीशी परंतु टुमदार असलेली घरं या किल्ल्यावरती पारगड किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. आई भवानी मातेचं मंदिर आहे. आपण दर्शन घेऊया मंदिरामध्ये जाऊन आणि मग किल्ला पाहायला सुरुवात करूया. भवानी मातेचं मंदिर आहे पारगड किल्ल्यावरचं. आतमध्ये साफसफाई चालू आहे देवीची गाभाऱ्यामध्ये. किल्ल्यावर जर तुम्ही आलात तर या ठिकाणी राहण्याची चांगली सोय होऊ शकते. मोठं सभागृह मंदिराच्या समोर या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेलं आहे. हे व्यासपीठ आहे आणि हे सभागृह मोठं शेड आहे. राहण्याची सुद्धा चांगली सोय पारगड किल्ल्यावरती या ठिकाणी होऊ शकते. सुंदर असा परिसर किल्ल्याच्या आजूबाजूला. हा भोवतालचा परिसर आहे. पुढे खोल दरी आहे. संपूर्ण जंगलाने झाडांनी वेढलेला हा परिसर आहे. आणि या परिसरामध्ये निसर्गाच्या कुशीमध्ये असलेला हा पारगड किल्ला अतिशय सुंदर आणि देखणा किल्ला आहे. अनेक वास्तू अनेक अवशेष या किल्ल्यावरती आहेत. वीरांच्या समाधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. शिवकालीन जे काही घराणी होती स्वराज्यामध्ये काम करणारे त्यांचं वंशज आजही या किल्ल्यावरती राहतात. भवानी मंदिराच्या बाजूला असलेलं गणपती आणि महादेवाचं मंदिर आहे. गणपती आणि महादेवाचे शिवलिंग या ठिकाणी आहे. गणपती व महादेव मंदिराच्या बाजूला या विरगळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 4 विरगळे आहेत, त्यातली फुटलेली आहे. 3 मात्र चांगल्या अवस्थेमध्ये आहे. मोठं सभागृह या किल्ल्याच्या मंदिराच्या बाजूला या ठिकाणी इथल्या गडकऱ्यांनी बांधलेली आहे. मंदिराचा उत्तरेचा भाग. मंदिर अजून बंद आहे. मंदिर उघडल्यावरती आपण व्यवस्थितरित्या भवानी मातेचं दर्शन घेऊया. तोपर्यंत आपण बाकीचा किल्ला बघूया. सूर्योदय हा इकडे घाट मार्ग आहे एक. पारगड किल्ल्यावरती एकूण 17 शिवकालीन विहिरी आहेत. त्यातल्या 4 विहिरी चांगल्या स्थितीमध्ये आहेत. बाकीच्या विहिरी बुजलेल्या आहेत. त्यामध्ये असलेली ही एक विहीर आहे. विहिरीमध्ये पाणी देखील आहे. पाणी खोलवर गेले तळाला गेलेलं आहे. 17 विहिरी शिवकाळामध्ये या पारगड किल्ल्यावरती बांधण्यात आल्या होत्या, खोदण्यात आल्या होत्या. मोठा पाण्याचा साठा या किल्ल्यावरती विहिरींमार्फत होता आणि मोठे तलाव देखील या ठिकाणी 3 ते 4. तुळसाबाई विठोजी माळवे यांची समाधी आहे. हे स्मारक आहे. आणि पारगड किल्ल्यावरचं हे स्फूर्तीस्थान आहे. माळवे यांचे असलेले हे स्मारक आहे. समोर दिसणारा तिल्लारी घाट आहे.
सूर्योदय झालेला आहे. खूप छान असं दृश्य या पारगडच्या बुरुजावरनं आपल्याला पाहायला मिळते. सभोवताली पूर्ण जंगलाने वेढलेला हा डोंगरांचा प्रदेश आहे. सभोवताली लांबच लांब आपल्या डोंगर रांगा दिसतील, त्या पण पूर्ण हिरवाईने नटलेल्या अशा या डोंगर रांगा आहेत. छान असं दृश्य. इथे हा सजा दरवाजा असं या भागाला म्हटलं जातं. इथे एक प्रवेशद्वार होतं पुरातन. आता या ठिकाणी या खिंडीमधनं किल्ल्यावरती येण्यासाठी या गडकरींनी रस्ता तयार केलेला आहे, कारण ती काळाची गरज देखील आहे. त्यामुळे प्रवेशद्वार आता इथे नाहीसे झाले, परंतु ही जी खिंड आहे हे प्रवेशद्वार होतं. आणि याच्यावरती किल्ल्याचा भाग या दक्षिणेकडून हा सुरुवात या किल्ल्याला या ठिकाणावरून होते. या ठिकाणी सर्जा दरवाजा होता असं या नकाशामध्ये दिलेलं आहे. आता आपल्याला त्याचे अवशेष दिसत नाही, परंतु हा जो भाग आहे हा तो दरवाजाचा भाग असावा असा अंदाज आहे. समोर दिसणारा हा माळवा बुरुज आहे पश्चिमेकडचा, आणि बुरुजाच्या खाली दरी आहे मोठी, आणि हा पूर्ण जंगलाने वेढलेला प्रदेश आहे, पूर्ण डोंगर रांग आहे. अतिशय सुंदर अशा निसर्ग सौंदर्याच्या कुशीत बसलेला हा पारगड किल्ला आहे. हे किल्ल्याचं सौंदर्य आपल्याला भुरळ पाडते, आणि या किल्ल्यावरती एक एक गोष्ट बघण्यासारखी आहे. आत्ता मी उभा आहे माळवा बुरुजावरती, आणि हा बुरुज किल्ल्याच्या पश्चिमेला आहे. इथे बुरुजाच्या बाजूलाच एक मचाण या ठिकाणी बांधलेलं आहे. या भागाचं निरीक्षण करण्यासाठी मचाण अलीकडच्या काळामध्ये वन विभागाने बांधलेलं असावं. आणि हा बुरुज आहे माळवा बुरुज. खाली पूर्ण खोलदरी आहे. त्यानंतर या ठिकाणी रस्ता असेल किल्ल्यावरती येण्यासाठी. हा रस्ता असा या ठिकाणावरनं किल्ल्यावर येतो. हा रस्ता आहे. आणि हा बुरुज आहे. खाली दिसणारा रस्ता. खाली एक गाव दिसतंय. या ठिकाणी गाव आहे, आणि आपण ही जी बाजू आहे याच्या पलीकडच्या बाजूने खाली येणारा पायरी मार्ग आहे. त्या पायरी मार्गाने आपण वरती आलेलो आहे, आणि त्या पायरी मार्गाच्या बाजूने दिसणारा हा रस्ता किल्ल्यावरती येतो. हा गणेश तलाव आहे. आजही यामधून मोटरच्या मार्फत शिल्लक असलेलं पाणी उपसलं जातं. आता एप्रिल महिना सुरू होईल. आज गुढीपाडवा आहे, आणि 30 मार्च आज तारीख आहे. पाणी पूर्ण संपलेलं आहे तलावामधलं. हे जुनं बांधकाम आहे बघा, हे जुनं बांधकाम आहे. आजही तलाव वापरामध्ये आहे किल्ल्यावरती. दक्षिणेकडच्या बाजूला असलेला, बुरुजाच्या बाजूला असलेला हा गंधर्व तलाव आहे. आजही या तलावामध्ये बघा पाणी आहे, आणि इथून पाणी उपसा करून किल्ल्यावरती नेलं जातं. शिवकालीन पाण्याच्या योजना आजही किल्ल्यावरती राबवल्या जातात. मोठं विशेष आहे. दूरदृष्टीने बांधलेले हे तलाव आजही या गडावरती वस्ती असलेल्या लोकांच्या उपयोगात आहे. हा आहे भांड्याचा बुरुज, पश्चिमेला असलेला भांड्याचा बुरुज. आणि इथून पुढे मग पुन्हा रस्ता पायरी वाटेकडे जातो, किंवा हनुमान जे मंदिर आहे, साहेबांची समाधी आहे त्या ठिकाणी जातो. हा भांड्यांचा बुरुज आहे. हनुमान मंदिराच्या बाजूला असलेलं एक छोटा हौद आहे. आपण इकडनं भांड्यांचा बुरुज बघून आल्यानंतर हा हौद लागतो, आणि हे समोर दिसणारं हनुमान मंदिर आपण पुन्हा फेरी मारून इथे आलेलो आहे. आता पुढचा जो भाग आहे उत्तरेकडचा, तो भाग आपण बघणार आहोत. हे हनुमान मंदिर आहे पारगड किल्ल्यावरचं. आपण पायरी मार्ग 300 पायऱ्या चढून आल्यानंतर शिवकालीन ह्या पायऱ्या आहेत, आणि या पायऱ्या चढून आल्यानंतर पहिलंच आपलं स्वागत या तोफा आणि हा भगवा ध्वज आपलं करतं. त्याच्या बाजूला असलेलं, पाठीमागे असलेले हे हनुमान मंदिर आहे, आणि हनुमान मंदिराच्या त्या समोर एक पाषाणामध्ये असलेली रायबा मालुसरे यांची समाधी आहे. किल्ल्यावरती 3-4 हॉटेल आहेत. त्यातले पारगड छावणी हॉटेल आहे. इथे राहण्याची, जेवण्याची, नाश्त्याची सोय होऊ शकते. प्रशस्त असं हॉटेल आहे. आणि हॉटेल समोरून जाणारा रस्ता आपला महादेव मंदिराकडे घेऊन जातो. म्हणजे हा आहे उत्तरेचा भाग किल्ल्याचा. आणि तो भाग आता आपण बघून भवानी मातेचं दर्शन आपल्याला राहिलेलं आहे. मंदिर बंद होतं सकाळी गेलो तेव्हा. आता 7:30 वाजलेत. मंदिर उघडलं असावं. आपण नंतर दर्शन घेऊया. आधी हा उत्तरेचा भाग बघून वळसा मारून मग भवानी मातेकडे जाऊया. माझ्यासोबत सावंत काका आहेत.
72 वर्षाचे तरुण 72 वर्ष त्यांचं वय आहे तरुण आणि कालपासून आमच्याबरोबर फिरतात ते. आहेत बरेचसे. सर्वांना आणि- विनंती आहे की गड फिरून घ्या महाराजांचे जास्तीत जास्त जीवनामध्ये सार्थक होईल. किल्ल्याची तटबंदी आहे उत्तरेकडची. या ठिकाणी शौचकूप आहे बघा. शौचकूप आहे. या ठिकाणी पायऱ्या आहेत आणि बांधकाम करून काढलेलं. हे प्रोविजर असावं असं माझा अंदाज आहे. पूर्ण ढासळलेलं आहे. पुढून सुद्धा व्यवस्थित दिसत नाही आहे. गुप्त प्रोविजर असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पायऱ्या आहेत आणि बांधकाम करून काढलेलं. हे प्रोविजर असावं असं माझा अंदाज आहे. पूर्ण ढासळलेलं आहे. पुढून सुद्धा व्यवस्थित दिसत नाही आहे. गुप्त प्रोविजर असण्याची शक्यता आहे. हा फाटक तलाव आहे आणि या तलावामध्ये अद्यापही मार्चचा आज शेवटचा दिवस आहे. आजही या तलावामध्ये पाणी आहे. या ठिकाणी पाण्याचे पंप लावून या ठिकाणी वस्तीमध्ये पाणी नेलं जातं. पहाडगडावरनं दिसणारं अप्रतिम असं सह्याद्रीचं निसर्ग सौंदर्य. हा आहे शेलार बुरुज. ही तटबंदी आहे. आणि या ठिकाणी असलेले रक्षक हा देखील एक सुकलेला तलाव आहे. पाणी नाही आता त्याच्यामध्ये. महादेव मंदिर आणि मंदिराच्या बाजूला असलेला तलाव आहे. तलावामध्ये पाणी नाही आहे. सुकलेल्या अवस्थेमध्ये असलेला तलाव आहे. डिसेंबर 2022 मध्ये बांधण्यात आलेले महादेव मंदिर आहे. आपण जीर्णोद्धार केले. आपण दर्शन घेऊयात. सुबक, छोटं परंतु सुबक असलेलं हे मंदिर प्रसन्न करतं किल्ल्यावर. एकोणीसशे 78-79 साली श्री महादेव यशवंत शेलार यांनी प्रथमतः या महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. आणि आता 2022 मध्ये पुन्हा एकदा याचं जीर्णोद्धार करण्यात आलेलं आहे. आणि हे शिवलिंग आहे. लाईट लावूया, अंधार आहे. मंदिर बंद आहे. पारगड किल्ल्यावरची ही घरं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक आणि हे असलेली सदर आहे. ही सदर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. पारगड किल्ल्यावरती आपल्याला अनेक घरं जरी दिसत असतील तरी लोक मात्र खूप कमी या ठिकाणी वास्तव्याला आहेत. कारण उत्पन्नाचं साधन या किल्ल्यावरती नसल्यामुळे अनेक लोक कोल्हापूर, पुणे अशा शहराच्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. फक्त सण उत्सवाच्या वेळेस ही लोक आपल्या गावामध्ये या पारगडवरती परत येत असतात. सण उत्सव साजरे करत असतात. त्यामुळे किल्ल्यावरती लोकांचा राबता आपल्याला कमी प्रमाणात दिसतो. गिरिदुर्ग किल्ले पारगड म्हणून हे एक हॉटेल आहे. इथे शिंदे कुटुंब राहतं आणि त्यांच्याकडे शिवकालीन तलवारी काय आहेत ते आपल्याला बघायला देखील मिळतात. किल्ल्यावरती जर आपल्याला राहण्याची सोय हवी असेल तर इथे आपण राहू शकता. या शिंदे कुटुंबाने शिवकालीन तलवार आजही जतन करून ठेवले आहे. ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मालुसरे कुटुंबाचं देवघर. मालुसरे परिवाराचं पुरातन असं एक देवघर आहे.
पारगड किल्ल्याचे किल्लेदार सुभेदार रायबा मालुसरे यांचं सह्याद्री प्रतिष्ठानने मागच्याच वर्षी नव्याने बांधण्यात आलेले हे स्मारक आपल्या पारगड किल्ल्यावरती पाहायला मिळतं. पारगड किल्ला आपला पूर्ण पाहून झालेला आहे. इथे शिंदे म्हणून जे आहेत घराणं, त्यांच्याकडे असलेली पुरातन अशी शिवकालीन तलवार त्यांनी आपले दाखवलेली आहे. ती तलवार पाहून बाजूला रायबांचं 1 वर्षापूर्वी बनवण्यात आलेलं एक स्मारक आहे. त्या स्मारकाचं दर्शन घेतलं आहे आणि त्या ठिकाणी मालुसऱ्यांचं देवघर, मालुसरे परिवाराचं सुरुवातीपासूनचे देवघर आहे, ते देवघर आपण बघितलं, ते दर्शन घेतलेलं आहे. आणि मालुसऱ्यांचे वंशज जे आहेत त्यांचं देखील आपण भेट घेऊन आत्ता आपण परतीचा प्रवास चालू करतो आहे. खूप सुंदर असं पारगड किल्ला, मनाला भावणारा असा पारगड किल्ला. छोटी घरं, परंतु सुबक आणि स्वच्छ नीटनेटकी असलेली घरं किल्ल्यावरची आपलं लक्ष वेधून घेतात. प्रत्येक घरासमोर फुलझाडं आहेत, तुळशी वृंदावन, त्याभोवती काढलेली रांगोळी मन प्रसन्न करते. असा छोटेखानी असलेला हा स्वराज्यातला शेवटचा किल्ला पारगड. या किल्ल्यापासून पुढे जर गेलं तर गोवा राज्य सुरू होतं. म्हणजे बाँड्रीवरती असलेला महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेरेषेवरती असलेला पारगड किल्ला आपला पाहून झालेला आहे. आता आपण परतीचा प्रवास चालू करतो आहे. पुन्हा भेटूया अशाच एका दुर्गभ्रमंतीवरती. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.